तर मतचोरी मोठ्या प्रमाणामध्ये होते, त्यामुळे मतदार याद्यांवर काम करा अशा सूचना राज ठाकरे यांनी दिल्यात। अंबरनाथमधील बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना त्यांनी या सूचना केल्या आहेत। राज ठाकरे यांनी काय म्हटलंय ते आपण पाहूया। मतचोरी मोठ्या प्रमाणामध्ये होते, त्यामुळे मतदार याद्यांवर काम करा। विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतचोरी झाली। निवडणुकीसाठी ताकदीने उभे राहा। जे गेले ते आपले नाहीत। तर अमित साटम यांनी यावर काय टीका केली आहे तीही आपण पाहूया। बघा, असं आहे की अशा प्रकारचा रडीचा डाव खेळण्यापेक्षा आपण कुठे कमी पडलो, आपल्याला जनतेपर्यंत पोहोचण्यामध्ये आपण कुठे कमी पडलो, आपण चांगला विकासाभिमुख एजेंडा आणण्यासाठी कुठे आम्ही कमी पडलो, किंवा जनतेच्या हृदयापर्यंत पोहोचण्यामध्ये आम्ही कुठे कमी पडलो, याची जर कारणमीमांसा काही लोकांनी केली तर मला असं वाटतं की त्यांच्यासाठीच हे चांगलं राहील। रडीचा डाव खेळून काय होणार आहे? आणि त्यामुळे जर अशा प्रकारचा रडीचा डाव खेळत राहिले तर पुन्हा एकदा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची जनता यांना उत्तर